नो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत की 23 जुलैला आर्थिक वर्ष 24-25 या कालावधीसाठी जे बजेट डिक्लेअर झालं त्याचे मेन हायलाइट्स काय होते. सगळ्यात पहिला चेंज, न्यू टॅक्स रिजिम मध्ये जे टॅक्स स्लॅब्स आहेत आणि टॅक्स रेट्स आहेत ते थोडे चेंज झाले. आता कुठला नक्की स्लॅब चेंज झालाय? जर तुमचं उत्पन्न 6 ते 7 लाखामध्ये असेल तर आधी तुम्हाला 10% टॅक्स होता, तो आता 5% झालाय. 9 ते 10 लाख रुपये जर तुमचं उत्पन्न असेल तर आधी 15% टॅक्स होता, तो आता 10% झालाय. हे दोन स्लॅब चेंज झाले, बाकी सगळे स्लॅब्स सेम आहेत. दुसरा बदल, स्टँडर्ड डिडक्शन जे आहे ते न्यू टॅक्स रिजिम मध्ये 50,000चं 75,000 झालंय, म्हणजेच 25,000 डिडक्शन वाढलंय. हे वाढल्यामुळे जो टॅक्स रेट तुम्हाला ऍप्लिकेबल असेल तेवढी तुमची टॅक्सची अमाऊंट वार्षिक ती वाचेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 30% टॅक्स भरत असाल तर 25,000 गुणिले 30% म्हणजे 7,500 रुपये वार्षिक तुम्हाला कमी टॅक्स भरावा लागेल. फॅमिली पेन्शनचं डिडक्शन हे पण 15,000चं 25,000 झालंय, त्याच्यामुळे 10,000 तुमचं डिडक्शन वाढणार आहे आणि त्या प्रपोर्शनेटमध्ये तुमचा टॅक्स वाचणार आहे. चौथा मुद्दा, कॅपिटल गेन टॅक्स हा मात्र वाढला आहे. कॅपिटल गेन म्हणजे जर तुम्ही फायनान्शियल ऍसेट म्हणजे शेअर्स, म्युच्युअल फंड्स जर तुम्ही विकत घेऊन ती सेल केली तर सेल केल्यानंतर जो नफा होतो तो कॅपिटल गेन हा ट्रीट केला जातो. आता जर तो 1 वर्षाच्या आतच तुम्ही ती ऍसेट विकली तर शॉर्ट टर्म नफा त्याला म्हणतात आणि 1 वर्ष नंतर विकली तर लॉंग टर्म नफा म्हणतात. लॉंग टर्म कॅपिटल गेन जो टॅक्स आहे तो वाढलाय. आधी 10% होता, तो 12.5% झालाय. पण आधी हा नफा म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन 1 लाखापर्यंत एक्झम्प्ट होता, तो आता 1.25 लाखापर्यंत एक्झम्प्ट आहे. तसं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा 15%चा 20% झाला, इकडे 5%नी टॅक्स वाढलाय. तर आपण याचं एक एक्झाम्पल बघूया लॉंग टर्म कॅपिटल गेनचं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 2 लाखाला एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले आणि ते 2 वर्षांनी 4 लाखाला विकले. 1 वर्षानंतर विकल्यामुळे हा लॉंग टर्म कॅपिटल गेन ट्रीट होईल. किती? 4 लाख मायनस 2 लाख म्हणजे 2 लाख रुपये तुमचं प्रॉफिट ट्रीट होईल. हे आधी कसं कॅल्क्युलेशन असायचं ते मी सांगते तुम्हाला. ओल्ड मध्ये 2 लाख तुमचं प्रॉफिट, त्याच्यातून 1 लाख रुपये एक्झम्पशन आहे, म्हणजे ऍक्च्युअल प्रॉफिट तुमचा 1 लाख ट्रीट होईल आणि त्या 1 लाखावर 10% टॅक्स म्हणजे 10,000 टॅक्स होता आधी. आता आता न्यू बजेटमध्ये काय झालंय, 2 लाखामधून तुम्ही 1,25,000 डिडक्शन घेऊ शकता आणि तुमचा जो नफा आहे तो 75,000च स्प्लिट केला जाईल आणि 75,000वर 12.5% टॅक्स तुम्हाला लागेल, जो आधी 10% होता. आता इथे तुम्हाला बघत असाल तुम्ही की टॅक्स तुम्हाला वाचतोय, पण ही अमाऊंट जर तुमची जास्त असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल 4 लाख तुमचं प्रॉफिट असेल तर मात्र बघा इकडे टॅक्स वाढतोय, म्हणजे तुमचा नफा किती आहे याच्यावर हा टॅक्स अवलंबून आहे. असं नाही शक्य की प्रत्येक वेळेस तुमचा टॅक्स वाचणारच आहे, कारण जरी हे एक्झम्पशन अमाऊंट वाढली आहे, 1 ची 1.25 लाख झाली, पण इकडे तुमचा टॅक्स रेट पण वाढलाय, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त टॅक्स भरावा लागू शकतो जर तुमचा प्रॉफिट जास्त असेल तर. जर तुम्ही फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये डील करत असाल तर एसटीटी ही कन्सेप्ट तुम्ही ऐकली असेल, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, तो पण वाढला आहे फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये. कस्टम ड्युटी पाचवा मुद्दा, कस्टम ड्युटी मात्र कमी झाली आहे. तुम्ही इकडे बघू शकता, गोल्ड, सिल्व्हर, प्लॅटिनम, मोबाईल फोन्स, चार्जर्स याची कस्टम ड्युटी बघा आधी जास्त होती, आता कमी झाली. कस्टम ड्युटी केव्हा ऍप्लिकेबल होते? जेव्हा आपण एखादी गोष्ट दुसऱ्या देशातून आयात करतो, इम्पोर्ट करतो. आता जर ही ड्युटी कमी झालीये तर गोल्ड, सिल्व्हर, प्लॅटिनम, मोबाईल फोन्स, चार्जर्स या गोष्टी भविष्यात स्वस्त होऊ शकतात. तसंच कॅन्सर मेडिसिन, सी फूड या पण गोष्टी स्वस्त होऊ शकतात. प्लास्टिक प्रोडक्ट्स, टेलिकॉम इक्विपमेंट्स हे दोन गोष्टी मात्र महागल्या आहेत या बजेटमधून. तर ह्या काही बेसिक गोष्टी होत्या. सगळ्या गोष्टी तर कव्हर नाही केल्यात मी, पण जेवढ्या शक्य आहेत, जेवढ्या आपल्या नॉर्मल जीवनाशी निगडीत आहेत त्या गोष्टी मी कव्हर करायचा प्रयत्न केलाय. तुम्ही फक्त सॅलरीड असाल तर तुम्हाला फायदा नक्कीच झालाय, कारण
तुमचा टॅक्स कमी झालाय आणि हा स्लॅब्स वाढलेत, प्लस स्टँडर्ड डिडक्शन वाढलंय. पण तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असाल किंवा जास्त तुमची तिकडे इन्व्हेस्टमेंट असेल, पोर्टफोलिओ असेल, तर मात्र तुम्हाला टॅक्सचं बर्डन जास्त पडणार आहे. हाच होता आजचा माझा व्हिडिओ. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.